नमस्कार मित्रांनो, ताराराणी विद्यापीठ कमला कॉलेज स्वायत्त महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागात आपले स्वागत आहे। मी डॉक्टर पूजा नरेंद्र पाटील, कमला कॉलेज समाजशास्त्र विभागातील प्राध्यापिका। मी आज आपल्यासमोर डॉक्टर M.N. श्रीनिवास यांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे आणि त्याचबरोबर M.N. श्रीनिवास यांनी भारतीय समाजशास्त्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दल आपण अगदी थोडक्यात चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला M.N. श्रीनिवास यांची माहिती अगदी थोडक्यामध्ये सांगू इच्छिते। भारतीय समाजशास्त्रामध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे की डॉक्टर G.S. घुर्रे, डॉक्टर राधाकमल मुखर्जी, तसेच D.P. मुखर्जी, इरावती कर्वे यांच्याबरोबरीनंच अगदी महत्त्वाचं असं नाव समजलं जातं ते डॉक्टर M.N. श्रीनिवास यांचं। भारतीय समाजशास्त्राच्या विकासाच्या प्रक्रियेत डॉक्टर M.N. श्रीनिवास यांना अगदी महत्त्वाचं असं स्थान दिलं जातं। अगदी अग्रणी समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। तर त्यांचा जन्म हा कर्नाटक येथील म्हैसूर या ठिकाणी 16 नोव्हेंबर 1916 रोजी ब्राह्मण कुटुंबात झाला। तर त्यांचं संपूर्ण नाव हे डॉक्टर म्हैसूर नरसिंहाचार्य श्रीनिवास असं होतं। श्रीनिवास हे डॉक्टर G.S. घुर्रेंचे शिष्य म्हणून ओळखले जायचे, त्यामुळंच आपण पाहू शकतो की M.N. श्रीनिवास यांच्या विचारांच्यावरती डॉक्टर G.S. घुर्रेंच्या विचारांचा प्रभाव पडलेला दिसून येतो। तसंच त्यांनी आपल्या स्वतंत्र संशोधनात्मक अध्ययनातून त्यांचं एक स्वतःचं असं भारतीय समाजशास्त्रात असणारं जे नाव आहे ते सर्वांना परिचित करून दिलेलं आहे। भारतीय समाजशास्त्राला राष्ट्रवादाकडं आणि आधुनिकीकरणाकडे नेण्याचा श्रीनिवास यांचा प्रयत्न होता। तर M.N. श्रीनिवास यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जेवढं काम केलं त्या सर्व त्यांच्या कामाचा एक अभ्यास विषय आपण आता इथं थोडक्यात बघूया। तर त्यांनी भारतीय खेड्यांचा अभ्यास केलेला आहे, जातीनिष्ठ समाजव्यवस्था, प्रभावी जातीचा अभ्यास, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन, अस्पृश्यता निवारण, तसंच जातीव्यवस्थेचा राजकारणावर होणारा प्रभाव, विवाह, कुटुंब व्यवस्था, लोकरूढी व लोकगीत, ग्रामीण समाजातील कलह इत्यादी अनेक समाजशास्त्राचा अध्ययन क्षेत्रावर संशोधनपर अध्ययन करून समाजव्यवस्थेतील वास्तवता स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर श्रीनिवास यांनी केलेला दिसून येतो। तर डॉक्टर M.N. श्रीनिवास यांच्या बऱ्याच संकल्पना प्रसिद्ध आहेत, तरीही त्यातील अगदी प्रमुख अशा काही संकल्पना आपण बघूया। सांस्कृतिकरण, पश्चिमीकरण आणि प्रभुत्व जाती। तर अशा पद्धतीनं आपण ह्या तिन्ही संकल्पनांचा थोडक्यामध्ये परिचय करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण श्रीनिवास यांची संस्कृतीकरण ही संकल्पना नेमकी काय आहे ते थोडक्यामध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया। तर श्रीनिवास यांचं भारतीय समाजशास्त्रातील संशोधन आणि क्षेत्राभ्यास महत्त्वाचा आहे। त्यांनी दक्षिण भारतातील कूर्ग ह्या गावातील जातीव्यवस्थेतील परिवर्तनाचा एक चिकित्सकपणे अभ्यास केलेला दिसून येतो आणि त्यासंबंधी त्यांनी शोधनिबंध देखील प्रसिद्ध केलेला आहे। तिथल्या 13 कनिष्ठ जातींनी उच्च जातींचेच म्हणजेच ब्राह्मण जातीचे अनुकरण करून आपला समाजव्यवस्थेतील दर्जा
उंचावण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं केलेला आहे ह्यावर त्यांनी विचार केला. त्याला त्यांनी ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया असं म्हणलं. कारण त्या कूर्ग या गावातील कनिष्ठ जाती ह्या ब्राह्मणांचे आचार विचार, प्रथा परंपरा रीतिरिवाज इत्यादींचं अनुकरण करतात आणि आपला सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतात असं त्यांच्या लक्षात आलं. ब्राह्मण नसलेल्या ठिकाणी आर्थिक राजकीय आणि संख्यात्मकदृष्ट्या बलिष्ठ असलेल्या स्थानीय जातीचे अनुकरण केले जाते. म्हणजेच त्यांचा सांगण्याचा दृष्टिकोन हा होता की ब्राह्मण ही जात सगळ्याच ठिकाणी उच्च जात असेल असं नाही, तर ह्यांच्याबरोबरच आर्थिक राजकीय आणि संख्यात्मकदृष्ट्या बलिष्ठ असलेल्या जातीसुद्धा ह्या उच्च जाती समजल्या जाऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे. ही एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. केवळ कूर्ग समुदायापुरतीच मर्यादित नसून जवळजवळ सर्वच प्रादेशिक समाजातील कनिष्ठ जातीत त्यांना आढळून आल्यावर त्यांनी परिवर्तनाच्या या प्रकाराला सांस्कृतिकरण म्हणलं. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार ब्राह्मण नसलेल्या ठिकाणी सुद्धा आर्थिक राजकीय संख्यात्मकदृष्ट्या बलिष्ठ असलेल्या स्थानीय जातीचे अनुकरण केले जाते. म्हणजेच ब्राह्मण सोडून इतरही जाती की ज्या आर्थिकदृष्ट्या सबल आहेत, राजकीयदृष्ट्या बलिष्ठ आहेत, संख्यात्मकदृष्ट्या सुद्धा बलिष्ठ आहेत, या जातींचं सुद्धा अनुकरण हे कनिष्ठ जाती करू शकतात. त्यामुळंच त्यांनी ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया असं न म्हणता नंतर ह्या संकल्पनेला सांस्कृतिकरण असं म्हणलेलं आहे. जवळजवळ सर्वच प्रादेशिक समाजातील कनिष्ठ जातीत ही एक प्रक्रिया परिवर्तनाची आढळून येते. संस्कृतीकरणाची ही प्रक्रिया निम्न हिंदू जातींमध्येच आढळत नसून ती हिंदू नसलेल्या काही आदिवासी जमातींमध्ये सुद्धा त्यांना आढळून आलेली दिसून येते. काळानुरूप थोड्याफार प्रमाणात आदिवासी समाजात सुद्धा सांस्कृतिकरण झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच हिंदूंचे रीतिरिवाज प्रथा परंपरा ह्या आदिवासी लोकांनी सुद्धा अनुकरण केलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढची त्यांची अगदी महत्त्वाची संकल्पना आहे पश्चिमीकरण. अगदी नावाप्रमाणेच आपण ह्या संकल्पनेला समजून घेऊ शकतो. पश्चिमीकरण म्हणजे पाश्चिमात्यांच्या संस्कृतीचे भारतीयांनी केलेले अनुकरण होय. ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीत भारतीय समाजात तंत्रज्ञान, सामाजिक संस्था, विचार व मूल्ये अशा विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलं आणि ह्याच परिवर्तनाला त्यांनी पाश्चिमीकरण म्हणलेलं आहे किंवा पश्चिमीकरण म्हणलेलं आहे. तर पश्चिमीकरणापेक्षा पुढची अजून एक संकल्पना आधुनिकीकरण. तर ही प्रक्रिया जास्त व्यापक आहे, प्रभावी आणि मूलभूत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आधुनिकीकरण म्हणजे काही तर्कशुद्ध व मानवतावादी मूल्यांचे तसेच नियमांचे आत्मसातीकरण होय. तर सामाजिक, राजकीय, आर्थिक वगैरे विविध पातळ्यांवर विकसित झालेल्या नवीन ज्ञानाचा, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा आणि विचारांचा अवलंब करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य या प्रक्रियेनं केलं. तर पश्चिमीकरणाच्या पुढची ही प्रोसेस आहे असं आपण म्हणूया आधुनिकीकरणाची. तर असा विचार श्रीनिवास यांनी केला आणि आपल्या लेखन संशोधनाद्वारे त्यांनी ह्या संकल्पना मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. तसेच त्यांची अजून एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे प्रभुत्व जाती. एखादी जात संख्यात्मकदृष्ट्या इतर जातींपेक्षा वरचढ चढते आणि जेव्हा तिच्याकडे आर्थिक राजकीय सत्ता देखील असते तेव्हा तिला प्रभुत्व जाती म्हणलं जातं. न्यूमरिकल स्ट्रेंथ ही प्रभुत्व जातीमध्ये फार महत्त्वाची दिसून येते.
एखाद्या मोठ्या आणि शक्तिशाली जातीसमूहाचे स्थान स्थानिक जातीत उतरंडीमध्ये निम्न असेल तर ती जात अधिक सहजपणे प्रभुत्वशाली बनू शकते. श्रीनिवास यांच्या मते कोणतीही जात प्रभुत्वशाली होण्यासाठी तिच्याकडे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर शेतीयोग्य जमीन असावी, इतर जातींच्या तुलनेत संख्याबळ जास्त असेल आणि स्थानिक जातीय उतरंडीमध्ये उच्च स्थान असेल. जेव्हा एखाद्या जातीमध्ये वर्चस्वाची वरील सर्व वैशिष्ट्ये असतात तेव्हा तिला आपण प्रभुत्व जाती असे म्हणतो. तर अशा पद्धतीने आज आपण एम.एन. श्रीनिवास यांच्या काही मूलभूत अशा महत्त्वाच्या संकल्पना त्यांचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा एम.एन. श्रीनिवास किंवा त्यांच्या बरोबरीचे जे काही भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.